नमस्कार, कसे आहात सर्व? तर ना आज आहे रविवार आणि उद्यापासून आपली नवरात्री सुरुवात होणार आहे. 10 दिवस काहीच आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही. तर आज ना मी सर्वात पहिले आंघोळ करून घेतली आणि मग किचनमध्ये आले. नेहमी मी असं करते, आंघोळ करायच्या अगोदर सगळे कामं करून घेते आणि त्यानंतर पटापट मी आमलेट आणि चपाती करून घेतली आणि माझ्या बाळाला दिलं होतं. पण तेवढ्यात तो आला, मम्मी मला तूच भरव असं त्याने हट्टपणा धरला होता. पण मी त्याला सांगितलं की तुला जर मी भरवत राहिली तर मला मग कामाला जायला लेट होईल. रोज मी त्याला कामाला जाण्याच्या अगोदर भरवून जाते आणि जेव्हा मी घरात असते तेव्हा तो इतर कोणाच्या हातातून खायलाही बघत नाही. कसं मी त्याला समजावलं आणि पप्पांकडे पाठवलं. आपल्याला वर्किंग वुमनसाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतो हा टाईमला कसं मॅनेज करायचं हे आपल्यालाच माहिती असतं. तर ना माझी बाबूची आणि नवऱ्याची तब्येत खूप दिवसापासून बिघडलेली, पण बाबूची आणि माझी तर ठीकच आहे. सर्वात सुरुवात पहिली माझ्यापासूनच झाली होती. मला सर्दी आणि ताप आला होता, त्याच्यानंतरला मग या दोघांना सुरुवात झाली. बाबूचं आणि माझं तर क्लिअर झालं, पण त्यांचा खोकला अजूनही जाण्याचं नाव घेत नाही आहे. आणि सासरी आपण कितीही जरी आजारी पडलो ना तरी ते आपण दाखवून देत नाही. तर आता ना मी दुपारच्या जेवणाची तयारी करत होते. एका साईडला माझं वाटण काढून झालं होतं मच्छीच्या रशासाठी आणि एका साईडला फिश फ्राय करायला घेत होते. शेवटी फायनली माझं सर्व जेवण झालं आणि मी ऑफिसला जाण्याची तयारी करत होते. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने मला सांगितलं की आज तर आम्ही दुपारी जेवणारच नाही घरी, आज तर आम्ही आजीकडे जेवायला जाणार आहोत. अरे म्हटलं अगोदरच सांगायचं ना, मग एवढी सर्व तयारी केलीच नसते. जाऊ दे, काय नाही म्हटलं, मग रात्री आपण जेवू सोबत. चला तर मग बाय बाय, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.